नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन घेण्यासंदर्भातलं नोटिफिकेशन निघालेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भातलं ते नोटिफिकेशन आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आपणास नेमका ऑनलाईन फॉर्म पीजी ॲडमिशनचा भरायचा कसा? फक्त एम-ए असतील, एम-कॉम असेल, एम-एस-सी असेल किंवा एम-ई असेल या वेगवेगळ्या कोर्सेसचे पीजी कोर्सेसचे फॉर्म कसे भरायचे त्या संदर्भात या ठिकाणी मी आपणास मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बालासाहेब काकडे. राज बॉटनी या YouTube चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन, राज बॉटनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करावं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा पीजी ॲडमिशन 2020 चा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या इंटरनेट उघडल्यानंतर ॲड्रेस बारमध्ये bamo.ac.in हे टाईप करावं लागेल. ही विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं. स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी एक सेक्शन दिसतं पीजी ॲडमिशन 2020. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पीजी ॲडमिशनची जी विंडो आहे ती ओपन होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशनचा आपण डिटेल अभ्यास केलेला होता. टेंटेटिव्ह शेड्यूल सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी थोडक्यात सांगतो. रजिस्ट्रेशन हे यासाठी आहे की तुमची आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. तर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकावं लागतं. तुमचं वडिलांचं नाव, आडनाव, आईचं नाव, मदर नेम आणि तुमची डेट ऑफ बर्थ. त्या ठिकाणी मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल हे सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. मोबाईल नंबर लक्षात घ्या. जो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे तो मोबाईल नंबर ₹1 या ठिकाणी टाका, कारण याच मोबाईल नंबरवर तुमची आयडी आणि पासवर्ड येणार आहे. ईमेल आयडी सुद्धा व्हॅलिड टाकावा, कारण या ईमेल आयडीवर तुमचा आयडी आणि पासवर्ड येणार आहे. दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो या चौकटीत टाकावा आणि या स्क्वेअरवर क्लिक करून तुम्हाला I have read the notification and I agree with all the terms आणि असं करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्या तुमच्या जो तुम्ही मोबाईल आयडी या ठिकाणी टाकला होता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, त्यावर त्याचे आयडी आणि पासवर्ड जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत काळजीपूर्वक हा फॉर्म भरा, कारण तुमचे जे आयडी आणि पासवर्ड आहे ते तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर जाणार आहे. तर या ठिकाणी एक ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर त्याचे आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी मी डायरेक्ट टाकेल आणि आपण हा नेमका फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात आपण प्रोसीड होऊया. आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी मी टाकत आहे. या ठिकाणी पासवर्ड एंटर केलेला आहे मी आणि दिलेला जो सिक्युरिटी कोड आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिट करावा लागेल. F9D46 साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर एक इंटरफेस जनरेट होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल त्या माझ्याच एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी मी उदाहरणादाखल त्याला पीजीला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्याचा उदाहरणादाखल या ठिकाणी मी त्याचा फॉर्म या ठिकाणी आपल्याला कळावं यासाठी त्याचा फॉर्म मी भरत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो मी रजिस्ट्रेशन करताना भरलेला होता. ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी फिलअप करावा लागणार आहे. सर्वप्रथम त्यावर मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर हाऊस किंवा करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे तुम्हाला नेमका कुठं विद्यापीठाने कॉन्टॅक्ट करायचा आहे तर ते आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर हा विद्यार्थी मंठा सर्कल मध्ये असलेले जे हेलस नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा आहे. तर तालुका मंठा, MANTHA, तालुका मंठा, डिस्ट्रिक्ट जालना. Check this box if corresponding address and permanent address is the same. तर हा करस्पॉन्डन्स ॲड्रेस झाला आणि जर परमनंट ॲड्रेस हाच असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे ऑटोमॅटिक ते सगळं घेणार आहे. तर या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचंय म्हणजे हा झाला आपला ॲड्रेस. जो काय आपला पत्ता आहे तुम्हाला द्यायचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी मी फिडअप केलेला आहे. तुम्ही वाटल्यास तुम्ही या ठिकाणी एडिटवर जाऊन एडिटवर क्लिक करून तुम्ही
जर पत्ता बदलायचा असेल ते बदलू शकता. समजा एखादा चुकून राहून गेला असेल तर तुम्ही एडिट करू शकता किंवा डायरेक्ट डिलीट सुद्धा करू शकता. तर चला तर मग आपण थोडंसं पुढे जाऊया रिझर्वेशन डिटेल्सवर. जे काही विचारलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी जे जे काही विचारलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ते फिल करावं लागणार आहे. जम्मू काश्मीर मायग्रंट आहे का, तर नो. स्पेशली एबल्ड आहे का, तर हे सुद्धा येणे येणार आहे. येणे म्हणजे नॉट अप्लिकेबल. हे जे नॉट अप्लिकेबल त्याला सगळं येण्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फ्रीडम फायटर कोणी आहे का घरामध्ये, असले असतं की यस तुम्हाला करावं लागणार आहे. पार्टिसिपेशन इन स्पोर्टला काही पार्टिसिपेट केलेला आहे का, याने. आणि आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी द्यावा लागणार आहे. वोटर आयडी नंबर सुद्धा द्यावे लागणार आहे. अर्थात हे थोडंसं ऑप्शनल मध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे राहून गेलेलं आहे तर राहून गेलेल्या ठिकाणी सुद्धा ते दाखवत आहे. तर या ठिकाणी जो आधार नंबर आहे, आधार नंबर असेल, वोटर आयडी असेल, तो सुद्धा भरणे कंपल्सरी आहे. हे करण्यानंतर आपल्याला ते सबमिट करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल इक्विपमेंट डिटेल्स. आता यामध्ये विच स्मार्टफोन डू यू हॅव हे विद्यापीठाने विचारलेलं आहे. कोणता स्मार्टफोन तुमच्यामध्ये आहे, तुमच्याकडे आहे. फोन विथ अँड्रॉइड ओएस आपल्याकडे आहे, त्या विद्यार्थ्याकडे आहे. डू यू हॅव डेस्कटॉप कम्प्युटर, यस असेल तर यस म्हणा, नसेल तर नो. लॅपटॉप, त्यानंतर टॅबलेट, त्यानंतर डू यू हॅव इनबिल्ट एक्सटर्नल वेबकॅम, इनबिल्ट ऑर एक्सटर्नल वेबकॅम. आय हॅव इनबिल्ट वेबकॅम म्हणजे कॅमेऱ्यामध्ये इनबिल्ट वेबकॅम असतो. व्हॉट टाइप ऑफ इंटरनेट कनेक्टिव्हिटी डू यू हॅव ऑन एनी ऑफ युअर डिव्हाइस. ब्रॉडबँड असेल, पोर्टेबल रूटर असेल, डायल-अप असेल, मोबाईल 4G. तर मोबाईल जनरली मोबाईल 4Gचं आपल्याकडे इंटरनेटचा प्लॅन असतो, तर त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डू यू हॅव प्रिंटर आहे का, विद्यार्थ्याकडे असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर महत्वाचं येतं ते आपलं क्वालिफिकेशन. आपल्याला आपले जे काही क्वालिफाईड आहोत, HSC असेल, SSC असेल, BSc किंवा BA BCom BSc जे असेल ते आपल्याला भरायचं आहे. एक्झामिनेशन सिलेक्ट करायचं आहे. सर्वप्रथम SSC म्हणजे 10वीचं. त्यानंतर सब्जेक्ट जे काय असतील ते आपल्याला टाकायचे आहेत. मराठी होते, त्यानंतर मॅथ, सायन्स, हिस्ट्री. हे आपण नंतर एडिट सुद्धा करू शकतो समजा एखादा राहून गेला असेल तर. त्यानंतर जे काही मार्क आपल्याला पडलेले आहे ते मार्क आपल्याला या ठिकाणी 10वीचे जे मार्क आहेत ते आपण या ठिकाणी एंटर करतो. 340 टोटल मार्क जे होते 500 पैकी. तर ते पर्सेंटेज जे आहे, पर्सेंटेज या ठिकाणी आलेलं आहे. डायरेक्ट क्लिक केल्यानंतर नंतर पास्ट इन डिव्हिजन, फर्स्ट असेल तर फर्स्ट लिहा, सेकंड असेल सेकंड लिहा. क्वालिफाईंग जे इयर आहे म्हणजे तुम्ही SSC जे आहे ते कधी क्वालिफाय केलेले ते क्वालिफिकेशन इयर द्यायचं आहे. तर या विद्यार्थ्याने मार्च मध्ये रिझल्ट लागलेला आहे, तर मार्च 2015 मध्ये याची SSC झालेली आहे. तर आपल्याला 2015 जे इयर आहे ते आधी सिलेक्ट करायचं आहे. 2015 मार्च महिना होता, 1 तारीख, क्वालिफिकेशन इयर. नंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी जे आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी औरंगाबाद. एक्झामिनेशन पासिंग स्टेट, जे काय पासिंग स्टेट आहे ते महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे झालं SSC म्हणजे 10वीच्या संदर्भामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे HSC म्हणजे 12वीची जे एक्झाम आहे. 12वीच्या वेळेस आपले जे सब्जेक्ट होते तर ते सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी एंटर करावे लागणार आहे. त्यामध्ये होतं बायो, मॅथ,
त्यानंतर फिजिक्स, हे महत्वाचे सब्जेक्ट या ठिकाणी मी एंट्री केलेले आहेत. त्यानंतर पडलेले मार्क जे आहेत 12वीला 381 मार्क किती पैकी होतं तर ते 650 पैकी सिस्टीम होती. आणि पर्सेंटेजवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लगेच मेसेज येतो 58.62. त्यानंतर पास्ट जो असणार आहे सेकंड क्वालिफाईंग जे इयर आहे ते इयर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एंट्री करावं लागणार आहे. 2017 या विद्यार्थ्याची 12वी झाली होती. 2017 जे इयर आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. या ठिकाणी आलेला आहे. जो महिना होता फेब्रुवारी महिना आणि त्यातली पहिली तारीख. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी औरंगाबाद बोर्ड, एक्झामिनेशन पासिंग स्टेट अर्थातच महाराष्ट्र. एम वर क्लिक केलं, एम टाईप केलं तरी महाराष्ट्र येऊन जातं. या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचं तुमची जी डिग्री आहे BA असेल, BCom असेल, BSc असेल, या विद्यार्थ्याची BSc डिग्री होती त्यावर मी क्लिक करतो. सब्जेक्ट जे असणार आहे स्पेशलायझेशन असलेले केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. पडलेले जे एकूण ऍग्रिगेशनचे मार्क आहे विद्यार्थ्याला ते आहेत 2255 3700 पैकी. त्याचं पर्सेंटेज क्लिक केले की लगेच पर्सेंटेज सुद्धा येऊन जातं 60.95. पास्ट इन डिव्हिजन, फर्स्ट डिव्हिजन, क्वालिफाईंग इयर म्हणजे अर्थातच आत्ताचं क्वालिफाईंग इयर आहे 2020. तर क्वालिफाईंग इयर जे आहे 2020 वर आहे. आणि जो रिझल्ट जो आहे हे आता डिसेंबर मध्येच लागलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी डिसेंबर एंट्री करतो. आणि रिझल्ट लागला होता 20 तारखेला. तर ती तारीख सिलेक्ट केलेली आहे. बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव आता या ठिकाणी मी घेतो डॉक्टर BABS बाबासाहेब PED मराठवाडा युनिव्हर्सिटी AURANGABED औरंगाबाद स्टेट अर्थातच महाराष्ट्र स्टेट. तर या ठिकाणी सबमिट वर क्लिक केलेलं आहे. आपण जे काही क्वालिफिकेशन या ठिकाणी भरलेले आहेत ते क्वालिफिकेशन या ठिकाणी दाखवत आहेत. पहा, BSc सर्वप्रथम जे हायर क्वालिफिकेशन आधी घेतलेले HSC SSC लोअर असे घेतलेले. त्यानंतर युनिव्हर्सिटी टाईपवर आपल्याला जायचं आहे. युनिव्हर्सिटी टाईपवर गेल्यानंतर या ठिकाणी इंटरफेस येते. सिलेक्ट युनिव्हर्सिटी फ्रॉम वेअर यू पास्ड विथ युअर क्वालिफाईंग डिग्री. तर विद्यापीठ जे आहे कुठल्या विद्यापीठातून आपण पासआउट झालेले आहात. सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेट नंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी नेम. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाचं नाव या ठिकाणी येतं. तर आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आहे. तर हे पहिलंच ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नोट, स्टुडंट पासिंग UG एक्झामिनेशन फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी हॅज टू एंटर देअर PRN कॉम्प्युटर कोड CC प्रिंटेड ऑन मार्कशीट. आता जो काही PRN नंबर आहे तो PRN नंबर विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी एंट्री करावा लागणार आहे. तर तो PRN नंबर या ठिकाणी मी एंट्री करतो. तर PRN नंबर आहे 2017 015 200 92 10 81 92 10 81. तर हा PRN नंबर एंट्री केलेला आहे आणि केल्यानंतर आपल्याला ऍड वर क्लिक करावं लागणार आहे. या ठिकाणी मी युनिव्हर्सिटी ज्या विद्यापीठातून तुमची डिग्री तुम्ही पासआउट झालेला आहात त्या विद्यापीठात आपण एंट्री केलेली आहे. त्यानंतर येतं पुढचं प्रिफरन्स फॉर्म. आपल्याला आता प्रिफरन्स द्यावे लागणार आहेत. आपल्याला नेमकी PG हे कुठे करायची आहे तर त्या संदर्भातले हे प्रिफरन्स फॉर्म आपल्याला द्यावे लागणार आहे. एंटर अ प्रिफरन्स फॉर ऍडमिशन. या ठिकाणी आपली सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे तर याला क्लिक करायचं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत जेवढे काही सायन्सचे विषय आहेत ते सायन्सच्या विषयाची यादी या ठिकाणी MSc ज्या विषयामध्ये आपल्याला करायचे आहे त्या विषयाचे या ठिकाणी आता या विद्यार्थ्याला MSc बॉटनी करायचं आहे तर पहिला प्रिफरन्स याचा MSc बॉटनीला असणार आहे. या ठिकाणी मी ऍड करतो याला.
आता हे MSc बॉटनी ऍड केल्यानंतर आपला दुसरा प्रेफरन्स, समजा एका कदाचित जर MSc बॉटनीला जर नाही लागला तर त्याला कुठल्या विषयाला MSc करण्याला आवडेल, तर MSc केमिस्ट्री. म्हणजे तुमचे डिग्री लेवलला जे जे विषय होते ते सगळे विषय या ठिकाणी तुम्ही ऍड करत चला, जेणेकरून समजा एखाद्या विषयाला तुमचा नंबर जर नाहीच लागला बॅडला, तर तुम्हाला तुमचं ते वर्ष तुमचं वाया जाऊ नये. याचा तिसरा जो विषय होता तो MSc झूलॉजी होता. तर या ठिकाणी मी MSc झूलॉजीला क्लिक करतोय आणि हे ऍड. तुम्ही पाहू शकत असाल खाली या ठिकाणी बघा प्रेफरन्स आलेले फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर MSc बॉटनी, MSc केमिस्ट्री, MSc झूलॉजी. हे झाला प्रेफरन्स फॉर्म. त्यानंतर अपलोड फोटो अँड साइन. तर विद्यार्थ्याचे जे फोटो आहे आणि जो साइन आहे ते साइन या ठिकाणी आता आपल्याला अपलोड करायची. आता अपलोड फोटोग्राफ, फोटोग्राफच्या जो चूज फाईल आहे, चूज फाईलवर मी क्लिक केलेला आहे. विद्यार्थ्याचा आपण आता फोटो आणि साइन या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. तर सर्वप्रथम फोटो आहे, हा फोटो मी या ठिकाणी अपलोड करतो आणि अपलोड फोटोग्राफवर क्लिक करायचं. फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्यानंतर पुढचं आहे साइन, चूज फाईल आणि ज्या ठिकाणी आपली फाईल असणार आहे त्यावर जाऊन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल अपलोड सिग्नेचर. अपलोड सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर आता दोन्ही फोटो आणि साइन दोन्ही सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर हे झालं अपलोड फोटो अँड साइनच्या संदर्भामध्ये. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स. You have to complete reservation detail first before attempting to the upload documents. म्हणजे जे काही रिझर्वेशन डिटेल आपण जे ब्लँक ठेवल्या होत्या त्या रिझर्वेशन डिटेल अगोदर आपल्याला भराव्या लागणार आहेत आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी परमिशन मिळणार आहे की तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. आता या ठिकाणी डॉक्युमेंट काय राहणार आहे, या ठिकाणी आपण आधार नंबर आणि वोटर नंबर आपलं भरायचं राहून गेलं होतं ते अगोदर आपल्याला भरा असं या ठिकाणी सांगत आहे. तर सिक्युरिटीसाठी मी या ठिकाणी आधार नंबर आणि वोटर आयडी काही सध्या भरणारच नाही, पण पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. जसं आपण फोटो आणि साइन अपलोड केलेल्या त्या सेम तसंच या डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अपलोड करायचं. मग या अपलोड डॉक्युमेंट मध्ये काय काय मागेल, 10वीचं तुमचं सनद असेल किंवा मार्क, 12वीचं मार्क, कास्टची व्हॅलिडिटीचं ते अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं डोमासाईल म्हणजे रहिवासी, नॅशनॅलिटी आणि तुमची रहिवासी राष्ट्रीयत्व आणि रहिवासीचा पुरावा त्याचा दाखला असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. आणि तुमची कास्ट सर्टिफिकेट जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि BScचं जे तुमची जे ऑनलाईन तुम्ही जे प्रिंट घेतलेली आहे किंवा ऑनलाईन तुमच्याकडे जे सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईलमध्ये असेल, लॅपटॉपमध्ये असेल तर ती तुम्हाला अपलोड करावी लागेल. तर हे असे 5 ते 6 डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट जे आहे, ऑनलाईन पेमेंटमध्ये प्लीज फिल इन द कॅटेगरी डिटेल फर्स्ट. म्हणजे बघा अगोदरचं भरल्याशिवाय पुढे फॉरवर्ड होत नाही. ऑनलाईन पेमेंटमध्ये काय असणार आहे, जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असणार तर ₹100 ऑनलाईन हे तुम्हाला भरायचे. आता सगळ्यांना ऑनलाईनच्या संदर्भामध्ये कसं ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं करायचे सगळ्यांना आता माहीत असणारच आहे. व्हिडिओ फार मोठा व्हायला लागला त्यामुळे ऑनलाईन पेमेंट ही स्टेप मी या ठिकाणी तेवढीशी डिस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तथापि तुम्हाला जर ऑनलाईन पेमेंट कसं करायचं या PG ॲडमिशनसाठी जर अडचण असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहा तुम्ही. ऑनलाईन पेमेंट कसं करायचं त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवून दाखवेन. त्यानंतर व्हेरीफाय अँड सबमिट हे सगळं तुम्ही जे डिटेल्स आहेत या ठिकाणी जे दिसतात, रिझर्वेशन डिटेल, टेक्निकल इक्विपमेंट डिटेल, क्वालिफिकेशन, युनिव्हर्सिटी टाईप हे सगळे भरल्यानंतर तुम्हाला शेवटचा मेसेज येतो या ठिकाणी या स्क्रीनवर व्हेरीफाय अँड सबमिट. मग त्या व्हेरीफायवर क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक केलं की तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला. तर असं या ठिकाणी ऑनलाईन तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहे PGच्या संदर्भामधलं, तुम्हाला MSc, MCOM आणि MA, ME याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ही ऑनलाईन प्रोसिजर आहे. तर ही ऑनलाईन प्रोसिजर अत्यंत सोपी आहे. यावर डिटेल असं मार्गदर्शन मी केलेलं आहे. तथापि तुम्हाला जरी शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मला लिहा. त्या शंका नक्की दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.